हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे। आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज सकाळपासून माझा पूर्ण वेळ कामातच गेला, पण मला शूटिंगला जास्त वेळ भेटला नाही, म्हणून जेवढा भेटला त्याचाच मी ब्लॉग बनवला आहे। मी सकाळी मुलांच्या टिफिनसाठी चपाती व टोमॅटोची चटणी बनवली। चपात्या करून घेतल्यावर टोमॅटोची चटणी थोडा शेंगदाण्याचा कूट घातल्यावरती खूप छान चटणी लागते। तुम्ही अशी करीत जा। नंतर वरनं थोडे तेल घातले। कांदा टोमॅटो कट करून घेतला होता। सकाळ सकाळ आमच्या खिडकीतनं खूप ऊन येते। नंतर मी दिवसभर माझा कामात गेल्यामुळे मला दुपारी व्हिडिओ तयार करायला वेळ भेटला नाही। नंतर मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू केली। आज खूप खीर खावीशी वाटत होती, गोड असं काहीतरी खावंसं वाटत होतं, म्हणून आज रव्याची व शेवयाची खीर बनवली आहे। आळूच्या वड्या पण बनवून घेतल्या होत्या। आळूच्या वड्या, वरण भात, चपाती व खीर असा आजचा माझा मेनू आहे। खिरीसाठी बारीक शेवया वापरल्यावरती खूप छान खीर लागते। ओल्या खोबऱ्याचा खीस पण परतताना खिरीमध्ये घातला होता। अशा प्रकारे साजूक तूप घालून मी रवा व शेवया थोडे भाजून घेतले। जास्त रवा घातल्याने खीर जास्त घट्ट होते, म्हणून थोडाच रवा घालायचा, नाहीतर एकदम बेसनासारखी घट्टपणा खिरीला येतो। नंतर पाणी घालून उकळून घेतले। नंतर हे भाजलेले मिश्रण त्याच्यामध्ये घातले। तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही ड्रायफ्रूट ठेवू शकता। आज खूप काम होते, त्याच्यामुळे जास्त शूट करता नाही आलं। जेवढं जमलं त्याप्रमाणे मी आज शूट घेतलं आहे। नंतर मी शेवयामध्ये साखर घालून घेतली। इकडे मी थोडे पापडही वड्याबरोबर तळून घेतले। आमच्या घरात सर्वांना खूप पापड आवडतात। कुरडई कुणीच नाही खात, पापड सर्वांना आवडतात। वड्या उकडून घेतल्या होत्या, नंतर त्या कट करून तळण्यासाठी घेतल्या। इकडे एका साईडला खीर उकळत आहे व दुसऱ्या साईडला कढईत तेलामध्ये पापड व वड्या तळायचे काम चालू होते माझे। माझे डेली व्हिडिओ कसे वाटत आहेत मला नक्कीच सांगा। अशा प्रकारे माझी खीर तयार झाली आहे। खूप छान झाली ती खीर, सर्वांना खूप आवडली आज खीर। थँक यू फॉर माय वॉच व्हिडिओ। असा सपोर्ट करीत राहा।